हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता आज आपण उपवासाचे आप्पे कसे बनवायचे ते बघणार आहोत. आता रोज रोज आपण तेच तेच खाऊन कंटाळलेलो असतो. खिचडी तर आपण सारखीच उपवासाला बनवतो. तर अशा वेळेला आपण हे वेगळं असं काहीतरी बनवून खायचं म्हणजे खूप छान लागतं. तर आज आपण उपवासाची डाळीचे आप्पे कसे बनवायचे ते बघणार आहे. चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करू. इथं कढईमध्ये मी 1 कप वरईचा तांदूळ घेतलेला आहे. त्याला भगर सुद्धा म्हणतात. आता काही ठिकाणी त्याला भगर म्हणतात, काही ठिकाणी वरईचा तांदूळ म्हणतात. तर 1 कप मी इथं वरईचा तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धा कप साबुदाणा घेतलेला आहे आणि आता त्याचे मंद आचेवरती आपल्याला 2 ते 3 मिनिटं असं थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे हे मिक्सरला व्यवस्थित याची पावडर होते. तर इथे हे भाजत आलेलं आहे. थोडंसं बदामी रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटाचं हे आपलं भाजून होतं. थोडंसं हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि हे आता ताटामध्ये आपण थंड करण्यासाठी ठेवणार आहे. पूर्णपणे थंड झालं कीच आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय. म्हणजे याची व्यवस्थित पावडर होते. थोडंसं ताटामध्ये असं पसरायचं म्हणजे व्यवस्थित लगेच थंड होतं ते. जास्त वेळ लागत नाही. तर बघू शकता थंड झालेलं आहे पूर्ण. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. आणि एकदम बारीक पावडर करायची नाही. थोडंसं असं जाडसर ठेवलं तरी पण चालेल. जरा असं रवाळ ठेवायचं म्हणजे आप्पे पण एकदम छान असे जाळीदार होतात. आणि इथं आपण वरईचा तांदूळ आणि साबुदाणे भाजून घेतलेले आहेत. त्यामुळे पचायला पण खूप हलका आहे. आणि ही कुठलीही पूर्वतयारी न करता आपण आप्पे बनवणार आहोत. जास्त वेळ लागत नाही. कमी साहित्यामध्ये आपले हे आप्पे बनवून तयार होतात. तर इथे हे मिक्सरला फिरवून झालेलं आहे. बघू शकता हे कसं मिक्सरला फिरवलेलं आहे. जास्त अशी बारीक पावडर केलेली नाहीये. थोडंसं असं रवाळच ठेवलेलं आहे. आता त्यामध्ये आपण दही घालून घेणार आहोत. आता ज्या कपाने आपण वरईचा तांदूळ घेतला होता ना, त्याच कपाने आपण हे दही घेतलेलं आहे. मी थोडंसं दही ठेवून दिलेलं आहे आणि त्याची चटणी करण्यासाठी मी दही ठेवलेलं आहे थोडंसं. त्यामध्ये आता थोडंसं पाणी घालून घेऊ आपण. एकदम जास्त पाणी घालायचं नाही आता. थोडंसं पाणी घालून घ्यायचंय. तुम्ही इथं दह्याऐवजी ताक सुद्धा वापरला तरी पण चालेल. आणि हे मिक्सरला असं फिरवून घेतलेलं आहे. ते असं आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय. आणि हे थोडंसं अजून घट्टच आहे. एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ आणि मग गरज पडेल तर तेवढं आपण पाणी त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. एका बाउलमध्ये आता हे काढून घेणार आहोत आपण सगळं. आणि अजून हे थोडंसं असं घट्ट वाटतंय त्यामुळे आम्ही त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतून हे घालून घेणार आहे त्याच्यामध्ये. आणि चांगलं असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आणि अजून पण हे थोडंसं आपल्याला घट्ट वाटतंय त्यामुळे मी थोडं अजून पाणी ओतून घेणार आहोत. जसं आपण उडदाच्या डाळीचे आप्पे वगैरे बनवतो ना, तशाच प्रकारे आपल्याला हे भिजवून घ्यायचंय. जास्त पण आपल्याला हे पातळ बनवायचं नाही किंवा एकदम पण घट्ट ठेवायचं नाहीये. एकदम पाणी घालू नका. फक्त थोडं-थोडंसं अंदाज घेत पाणी घाला त्याच्यामध्ये. आणि हे आता आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायचंय. आता हे आपण 15 ते 20 मिनिटं असंच झाकून ठेवणार आहोत साईडला. मग इथं 15 मिनिटं झालेली आहेत. छान असे आपलं हे मिश्रण भिजून पण आलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. आता उपवासाचं बनवतोय म्हटल्यावर थोडेसे शेंगदाण्याचं कूट वगैरे त्याच्यामध्ये घालायचं. आणि 2 ते 3 मिरच्या मी घालून घेतलेल्या आहेत इथं बारीक करून. तुम्ही या डायरेक्ट असं मिक्सरला फिरवताना सुद्धा मिरच्या घातल्यात तरी पण चालेल. आता हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये आता चवीपुरतंसं मीठ घालून घ्यायचंय. परत आपण थोडंसं हे असं मिक्स करून घेऊ.
आणि आता आपण जेव्हा अप्पे बनवणार आहात ना, तेव्हा आपण ह्याच्यामध्ये सोडा घालून घेणार आहात, खायचा सोडा. तुमच्याकडे सोडा नसेल, इनो घातला तरी पण चालेल. आता हे चांगलं असं मिक्स करायचंय आणि मिक्स करून झालं की आपण लगेच त्याचे अप्पे बनवायला घ्यायचे. त्याच्यामध्ये सोडा किंवा इनो घातलं की आपल्याला हे जास्त वेळ असं मिश्रण ठेवायचं नाही, लगेच त्याचे अप्पे बनवायला घ्यायचे. तर इथे हे अप्पे बनवण्यासाठी मिश्रण तयार झालेले आहे. तर आपण गॅसवरती हे अप्पे पात्र गरम करत ठेवलं होतं. त्याच्यामध्ये थोडंसं आता आपण तेल घालून घेणार आहोत. असं सगळ्या मध्ये तेल घालून घ्यायचं आपल्याला. आणि असं आता थोडंसं आपण हे हाताने असं सगळीकडे असं व्यवस्थित असं तेल हे लावून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आता आपण हे मिश्रण थोडं-थोडं असं आपण घालून घेणार आहोत. पहिले हे साइडने घालून घ्यायचंय. एकदम मध्येच घालायला घ्यायचं नाही, कारण मध्ये गॅसच्या फ्लेममध्ये तापलेलं असतं मधलं. त्यामुळे आपण लगेच मध्ये टाकायला घ्यायचं नाही, नाहीतर मग ते अप्पे असे लगेच करपण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण थोडंसं साइडने घालून घ्यायचं अगोदर आणि नंतर मग मध्ये घालायचंय. कारण मधला भाग असा असा कडकडीत असा गरम झालेला असतो. त्यामुळे आपण हे सुरुवातीपासून टाकून मग नंतर मध्ये टाकायचंय आणि 2 ते 3 मिनिटं आपण हे झाकून ठेवलेलं होतं. आता बघू शकता 2 ते 3 मिनिटानंतर किती छान असे फुलून आलेले आहेत ते. आणि छान अशी त्याच्यावरती अशी जाळी आलेली आहे. तर एक साइड आपण 2 ते 3 मिनिटं असं मीडियम फ्लेमवरती ठेवून आपण हे केलेली आहे. आता परत आपण हे पलटी करून झाल्यावरती 2 ते 3 मिनिटं आपण परत हे ठेवणार आहोत असंच झाकून. बघू शकता कलर किती छान आलेला आहे. असा थोडासा सोनेरी रंग आल्यासारखा झालेला आहे. आणि छान असे फुललेले सुद्धा आहेत. आता 2 ते 3 मिनिटं आपण परत हे झाकून ठेवणार आहोत. आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान असे आपले हे अप्पे बनवून तयार झालेले आहेत. आणि त्याला जाळी पण खूप छान आली आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. आणि बनवायला पण खूप वेळ लागत नाही. कमी वेळेमध्ये आपलं हे बनवून तयार होतं. कमी साहित्यात आपलं हे बनवून तयार होतं. आणि कुठलीच आपली पूर्वतयारी करायची गरज नाही पडत. लगेच आपलं हे झटपट असं बनवून तयार होतं. तर इथे हे आपले एवढे बनवून झालेले आहेत. तसेच बाकीचे सुद्धा आपण हे बनवून घेतलेले आहेत. तर इथे हे आपले सगळे अप्पे बनवून तयार झालेले आहेत. बघू शकता किती छान असे फुलून आलेले आहेत. आपण त्याच्यामध्ये खायचा सोडा वापरलेला होता. खायचा सोडा नसेल तर तुम्ही इनो सुद्धा वापरू शकता. तुम्हाला मी एक आता खोलून दाखवते. तुम्ही बघू शकता किती छान अशी जाळी आलेली आहे त्याला आणि एकदम स्पंजी असे झालेले आहेत. आणि हे तुम्ही असेच सुद्धा खाऊ शकता. त्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. इथे मी चटणी केलेली आहे. तर खूप छान लागतात. तुम्ही पण उपवासाला वगैरे हे नक्की असं ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.